विशेषतः लहान मुली अल्पवयीन 363च्या खाली जे गुन्हे आपण नोंदवतो त्यामध्ये बऱ्याच मुली स्ट्रेस पण होतात, मुली मिळतात. परंतु आम्ही बघितलंय की फील्डवरती त्यानंतर मुलीचे आई वडील जे आहेत ते पुढे येत नाहीत आणि पोलिसांच्या पुढच्या इन्क्वायरीज किंवा जे पुढच्या काही सोपस्कार असतील त्याला साथ देत नाहीत. मला फक्त इतकं विचारायचं होतं, या मुली येतात परंतु त्या एक्झिक्युशन पर्यंत पोहोचत नाहीत, तर हे आकडे सुद्धा या मिसिंगच्या जो आकडा आहे त्याच्यामध्ये येतो का एवढं मला विचारायचं. कारण हे प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे की मुली मिळतात पण पुढचं प्रोसिजर होत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे काही प्रमाणात की वर्ष दीड वर्षांनी समजा मुलगी परत आली किंवा बाई परत आली किंवा सापडली तर त्याचं रिपोर्टिंग होत नाही. आणि अनेक वेळा आता आपण ज्यावेळेस पुन्हा त्याचा मागोवा घेणं चालू केलं आणि सांगितलं की गेल्या 3 वर्षातल्या केसेसचा पुन्हा मागोवा घ्या, तर लक्षात येतं की काही परत आलेले आहेत पण त्यांनी रिपोर्ट केलेला नाही, त्यामुळे केस क्लोज झालेले नाही. त्यामुळे आपल्या मिसिंग पर्सनच्या डेटामध्ये ते डेटा आहेच. आणि म्हणूनच आता हा जो काही आपण सेल तयार केलेला आहे त्या सेलचं उद्दिष्ट या सगळ्या केसेसचं ट्रॅकिंग करणं आहे. जसं मी सांगितलं की आपल्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे 1-1.5 वर्ष त्याचं ट्रॅकिंग होतं आणि त्याच्यानंतर मग नवीन केसेस आल्या की जुन्या केसेसचा घरचे फॉलोअप करत नाही आहेत, कोणीच फॉलोअप करत नाहीत म्हटल्यानंतर दुर्दैवाने अनेकदा त्या मागे पडतात. म्हणून याची डायनामिकली फॉलोअपची व्यवस्था असली पाहिजे. म्हणूनच हा मिसिंग सेल आपण तयार केला आहे. आणि या मिसिंग सेलचं कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये मी सांगितलं की पहिल्यांदा दर 2 महिन्यांनी मिसिंग सेलची बैठक ही आपल्या ज्या काही एडीजी महिला सुरक्षा त्यांनी घ्याव्या आणि नंतर मंथली देखील याचा जो काही रिव्ह्यू आहे तो त्यांनी घेतला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करतोय.